सगळे अन्नपूर्ण गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, वेलकम और वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रणाली महेश. आज पण आपण कोकणात आहोत आणि कालचा दिवस किती फास्ट गेला माहीत पण नाही पडलं. असं वाटतं सकाळी उठलो, खाल्लं, थोडा टाईमपास केला, परत खाल्लं, झोपलो नाही. बापरे, आम्ही रात्रभर टाईमपास करत होतो. म्हणजे सगळे एकत्र आले ना की टायमाला काही तोड नसतो की किती वाजता काय करायचं आहे. म्हणजे आपण जनरली आपलं कसं असतं 10 वाजले की ब्रेकफास्ट करा, 1 वाजला की जेवा, पण इथं आम्ही 1-2 वाजता नाश्ता करतो आणि त्याच्यानंतर आमचं लंच 3-4 वाजता. मग डिनरला काय, डिनर आम्ही ॲक्च्युली वेळेत करतो 11-12 वाजता आणि झोपायचा आमचा टाईम नसतो. सो आज आम्ही काय करणार आहोत, आज आमच्याकडे काय बनते, दाल पकवान. आईनं सगळा मेनू डिसाईड करून आली आहे. तिला किती दिवस राहणार आहे, ते काय काय बनवणार आहे. तर काल मोमोज होते आणि मी ना विचारायला सगळ्यांना विसरली की मोमोज कसे झालेले. आज विचारते, मग तुम्ही उद्याचा ब्लॉग पण बघा. आणि दाल पकवान, हां आता तर तेच डिसाईड झालं आहे, दाल पकवान. पहिला तर आपण नाश्ता करूया आणि मग दाल पकवान. मग दाखवते दाल पकवान मम्मी कशी बनवते ती रेसिपी सगळं. चलो फिर आता काय करूया, ब्रेकफास्टच करूया. चण्याची डाळ गेलेली आहे कुकरमध्ये. आज आमच्याकडे सिंधी डे आहे. ही बाई आज आम्हाला लोकांना सिंधी बनवून टाकणार आहे. एका साईडला आपली डाळ उकडते, तोपर्यंत इथे गोड चटणी, तिखट चटणी दोन्ही बनवून झालेल्या आहेत. सगळ्यात आधी ही जी पुरी आहे पकवान, त्याला पकवान म्हणतात, ती चांगली आपली क्रिस्पी झालेली आहे, ती ठेवायची. त्याच्यावरती टाकायची ही चण्याची आपण उकडवलेली डाळ आहे. सो चण्याच्या डाळीत उकडताना फक्त मीठ आणि हळद टाकलेलं, बाकी काहीही मसाले ॲड नाही त्याच्यामध्ये. आणि जिरं आहे ना, जे उकडून झाली आणि नंतर जिरं वरतून तेलामध्ये थोडं तडफडवायचं आहे आणि मग त्याला फोडणी वरतून द्यायची आहे. सो यावरती गोड चटणी, तिखट चटणी ॲड करायची आहे, कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर. तुमच्याकडे अगर शेव असेल या अनारदाना, ते पण तुम्ही ॲड करू शकतात. टेस्टमध्ये अजून चांगलं वाटेल. आमच्याकडे जे अवेलेबल होतं आम्ही सगळं टाकलेलं आहे. या डिशमध्ये सगळंच आहे, क्रिस्पी पकवान, चटपटे चटणी, साधी डाळ, प्रॉपर एक बॅलन्स डिश आहे यार. म्हणजे भारी, एकदम खूपच छान लागते. असं वाटतं खूप खावी, पण मैद्याचं पकवान असल्यामुळे ना 2-3 त्याच्यापेक्षा जास्त नाही खाता येत. खरंच यार खूप अमेझिंग डिश आहे. तुम्हाला असं फील होत असेल की हे सगळं मी त्याच्यावरती सर्व केलं पकवानवरती, तर पकवान नरम होऊ शकतो, सॉगी होऊ शकतो. तर तुम्ही काय करा, पकवान सेपरेटली देऊन एका प्लेटमध्ये डाळ घेऊन त्याच्यावरती लाईक गोड चटणी, तिखट चटणी, कांदा, टॅमॅटो, शेव वगैरे टाकून तसं देखील सर्व करू शकतात. चॉईस इज युअर्स, तुम्हाला कसं सर्व करायचं आहे. भारी असं दाल पकवान. काय आज आमच्याकडे दाल पकवान केलेला आहे मनोरीला. सुंदर असं फूड आहे, जबरदस्त आयटम बनवलं आहे आईसाहेबांनी. ते खाण्यात काही वेगळीच मजा आली आहे. दाल पकवान कसं झालंय ते सांग. एकदम छान झालेलं आहे. सगळ्यांनी एकदा ट्राय करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. ये बड़ी अच्छी बात कही आप. कुठे मोमोज कसे होते? मोमोज वॉज नाईस. मोमोज वॉज नाईस. आणि दाल पकवान यम्मी. इथं काही यम्मी नसणार असं होऊ शकत. सगळे अन्नपूर्ण. तू फ्राय वाले खाल्लेत ना? व्हेज खाल्लेत. सगळे अन्नपूर्ण. नाही काल मोमोज खाल्ले तू? कसे लागले? एकदम चांगले होते. कुठले वाले आवडले, व्हेज की नॉनव्हेज? मी तर नॉनव्हेजच खाल्ले. व्हेज नाही खाल्ले? नाही. ओके. दाल पकवान आवडलं? कसं होतं? चांगलं होतं. पहिल्यांदा खाल्लं तू? नाही. पहिला कधी खाल्लेलं? पहिल्यांदाच खाल्लं. भूल जातोय का तू? बाय बाय. ह्यांची सुट्टी संपलेली आहे. बाय बाय. यशस्वी भव. बाय बाय. सगळं टाकलेलं बाकीचं. मच्छी फ्राय चालू आहे आणि ते सिंधी कढीची तयारी चालू झाली आहे.
आम्ही ना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेवतो नाही. हे डिसाईड करतो की सकाळी काय खाणार, संध्याकाळी काय खाणार, आणि रात्री झोपताना जेवायला आलो आणि रात्री परत डिसाईड करतो सकाळी काय खायचं. अरे कहना क्या चाहते हो? नक्की आम्ही वेकेशनला आलोय का फूड का राशन सफर. एक्झॅक्टली 1 वर्षाने आलोय परत इकडे आम्ही सगळे सहकुटुंब सहपरिवार. तोंड दाखवायचं लाईटीचं नाही राहिलंय आता फोटो मध्ये, नाही दाखवणार दिसतोय पण तुला मार बहन डर गई. चूल पेटून इकडे होईल फिश फ्राय आणि आतमध्ये होईल सिंधी कढी, राईस. पेटवणं म्हणजे मोठा टास्कच आहे. आईने बनवली आज सिंधी कढी खूप सारे व्हेजिटेबल्स टाकून. आज सकाळी आमच्याकडे सिंधी काय दाल पकवान होतं, आता आहे सिंधी कढी आणि राईस. हलका फुलका खाओ और अच्छे सो जाओ.